उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघी अयोध्या नगरी सजलेली आहे। मी आता उभी आहे या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी। तुम्ही पाहू शकता अत्यंत उत्कृष्ट अशी फुलांची सजावट इथे केलेली आहे। एकूणच या मंदिर परिसराला सजवण्यासाठी 2,500 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आलेला आहे। केवळ भारतातूनच नव्हे किंवा भारताच्या विविध भागातूनच नव्हे तर परदेशातूनही अनेक फुलं इथे मागवण्यात आलेली आहे आणि त्यांनी ही सजावट केलेली आहे। या मुख्य उद्या मंदिर सोहळ्याला जो प्रवेशद्वार आहे हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारामधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रवेश करतील। याबरोबरच इतरही 3 गेट आहेत जिकडनं VVIP आहेत जे आमंत्रित आहे ते प्रवेश करतील। या संपूर्ण परिसराला अत्यंत मोठी सुरक्षा व्यवस्था ही पुरवण्यात आली आहे। ही सुरक्षा व्यवस्था कशी देण्यात आलेली आहे याबद्दल आपण चर्चा करूया। सर काय सांगाल, यहाँ पे कितना सिक्योरिटी के मामले में जो है यहाँ 4 लेयर में सुरक्षा लगाई गई है। इसमें ड्रोन कैमरे, CCTV और स्कैनर आदि की सारी व्यवस्था है और प्रत्येक स्तर पर चेकिंग फिक्सिंग के बाद ही कोई यहाँ एंट्री कर सकता है। एक एक चीज़ पर सतर्कता से पुलिस द्वारा सुरक्षा दृष्टि से सभी नियमों और दिशा निर्देशों का पालन किया जा रहा है। तुम्ही बघू शकता की इथे उद्या सुद्धाचा हो सोहळा सुरू होणार आहे, त्यासाठी आतापासूनच इथे पूर्णपणे लगबग सुरू झालेली आहे। खूप सारे VIPs येऊ लागलेले आहेत आणि यासाठी पूर्ण सुरक्षा व्यवस्था ही इथे चोख ठेवण्यात आलेली आहे। मिताली मटकर, अयोध्या।